आणि आता आपल्याबरोबर आहेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस। देवेंद्रजी, खरं तर अख्खा महाराष्ट्र सुन्न झालेला आहे नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येने। खरंय खरंय, अगदी अत्यंत धक्कादायक अशा प्रकारची ही बातमी आहे। याचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे। आणि खऱ्या अर्थानं याच्या पाठीमागे काय आहे, कोण आहे, हे तातडीनं बाहेर येणं आवश्यक आहे। कारण अशा प्रकारचे सामाजिक कार्यकर्ते यांच्यावर जर अशा प्रकारची वेळ येत असेल आणि त्यांची अशी हत्या होत असेल तर मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये कोणीही सुरक्षित राहणार नाही। आणि म्हणून तातडीनं या संदर्भात कोण हल्लेखोर आहेत हे या संदर्भातली सगळी माहिती सरकारने बाहेर काढली पाहिजे। अत्यंत कडक अशा प्रकारची कारवाई आणि जेवढी यंत्रणा लावता येईल तेवढी यंत्रणा याच्या पाठीमागे लावली पाहिजे। हे फारच धक्कादायक आहे। देवेंद्रजी, या सगळ्या गोष्टी तर पुढे होतच राहतील। आपली जी शासन आहे किंवा आपले जे पोलीस आहेत त्या सगळ्या गोष्टी करतील। मात्र आता यानंतर राज्यकर्त्यांची आणि सगळ्या राजकारण्यांची एक महत्त्वाची भूमिका असणार आहे, ती म्हणजे ज्या गोष्टीसाठी त्यांनी आपलं अख्खं आयुष्य वेचलं ते जादूटोना विधेयक आता तरी पारित व्हावं। बघा, अंधश्रद्धा निर्मूलन किंवा जादूटोना विधेयक जे आहे या विधेयकाच्या संदर्भात काही बाबींवर मोठ्या प्रमाणात वारकरी संप्रदायाचा आक्षेप आहे। आणि शेवटी श्रद्धा आणि अंधश्रद्धा या दोन मधली जी रेषा आहे ती इतकी लहान आहे की ती केवळ कायद्याने नाही तर ती लोकप्रबोधनानेच दूर होऊ शकते। आणि त्या संदर्भात वारकऱ्यांना जर आपण विश्वासात घेतलं नाही किंवा आपण जर कायदा रेटून नेला तर कायदा तयार होईल पण त्याचा पाहिजे तसा फायदा होणार नाही। आणि म्हणून अंधश्रद्धा निर्मूलनाला कोणाचाही विरोध नाही, कायद्याला देखील विरोध नाही। त्या कायद्यातल्या काही तरतुदीतनं जी काही या ठिकाणी कन्फ्युजन्स तयार झाले आहेत, मला असं वाटतं की समजा मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला आणि सगळ्यांसोबत बैठक घेऊन त्या संदर्भात खुली चर्चा केली। आज काय होतंय की सगळ्यांची वेगवेगळी चर्चा होते आणि मग त्यातनं अजून वेगवेगळे सूर उमटतायत, वेगवेगळे मंत्री वेगवेगळ्या चर्चा करतायत। मला असं वाटतं आपल्याला माहिती असेल की आता वारीच्या वेळी जवळजवळ 8 लाख वारकऱ्यांनी धरणं धरलं होतं या कायद्याच्या विरोधात। तर जोपर्यंत आता 8 लाख वारकरी, याचा अर्थ शेवटी अख्खा महाराष्ट्राचं रिप्रेझेंटेशन ते वारकरी संप्रदाय करतो। तर त्या परिस्थितीमध्ये त्यांचं प्रबोधन आणि त्यांच्या ज्या काही अडचणी असतील किंवा त्यातनं ज्या काही शंका असतील किंवा त्यातल्या काही कलम हे समजा त्यांच्यामध्ये चुकीचे असतील तर त्या सगळ्या गोष्टी त्यातनं मार्ग काढला पाहिजे। ह्या गोष्टी केल्या तरच हा कायदा होऊ शकेल। पण यातून सगळ्यामधून मार्ग काढण्यासाठी विरोधी पक्ष म्हणून भाजपची भूमिका देखील तितकीच महत्त्वाची असणार आहे। भाजप निश्चितपणे सकारात्मक राहील, पण सरकार म्हणजे चर्चेला देखील आम्हाला बोलवत नाही। आता या कायद्यामधल्या काही अमेंडमेंट्स मध्यंतरी सरकारने कॅरी आउट करायचं घोषित केलं, ते सभागृहाच्या बाहेर घोषित केलं, कुठल्या तरी प्रायव्हेट बैठकीत घोषित केलं आणि विरोधी पक्षाला बोलवलं नाही। आमची हरकत नाही, आम्हाला विश्वासात घेऊ नका, आम्हाला नाही घेतलं तरी हरकत नाही, पण महाराष्ट्राच्या जनतेला विश्वासात घ्या। जोपर्यंत तुम्ही वारकरी संप्रदायामध्ये याबद्दलचा विश्वास तयार करणार नाही तोपर्यंत कायदा तयार केला तरी त्या कायद्याचा फायदा होणार नाही। कारण शेवटी कायदा ही एक पुस्तिका आहे जिचे इम्प्लिमेंटेशन करण्याकरता प्रबोधन करावं लागतं। आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जर लोक त्याच्या विरोधात राहिल्याने, विशेषतः अशा प्रकारचे जे सामाजिक क्षेत्रातले कायदे असतात ते लोकप्रबोधनातूनच त्या कायद्यांचा, नाहीतर आपण 100 कायदे तयार केले आणि त्यातनं लोकप्रबोधनच आपण केलं नाही तर त्या कायद्यांची अंमलबजावणी होऊ शकत नाही। अगदी देवेंद्रजी, धन्यवाद। तुम्ही एबीपी माझाकडे ही प्रतिक्रिया व्यक्त केली।